गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम ओम नारायण। सिद्धांत ज्ञानविधिवादे पक्ष वाक्यजन्य ज्ञानात् कर्तव्यान्तरं न विद्यते इति विषयः। अत्र न सिद्धांती ब्रूते न किं तत् अर्थांतर अभावात् इति संक्षेप। अर्थांतर अभावादिति संक्षेपेण संक्षेपेण प्रत्युत्तरं तस्य विस्तरेण प्रतिवचनं दीयते। ಇದೇನಪ್ಪ ಏನೇನೋ ಬಂದುಬಿಡ್ತೀವಿ, ಜಸ್ಟ್ ಅ ಮಿನಿಟ್. ಇದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತದೆ ಏನೋ, ಐ ಡೋಂಟ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಇತ್ತಲ್ಲ ಮತ್ತೇಕೆ ಕರೆಕ್ಟ್. ವಿಸ್ತರೇಣ. ಓಕೆ, ಈಗ ವಿಸ್ತರಣೆ ಉತ್ತರವೇನೆಂದರೆ ನಚ ಓಮಿ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತಿ ಅಪೂರ್ವವಿಧಿ ನ ಭವತಿ. ಕಸ್ಮಾತ್ ಆತ್ಮಸ್ವರೂಪಕಥನ ಅನಾತ್ಮ ಪ್ರತಿಷೇಧ ತಗೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅನಾತ್ಮ ತಗೊಂಡಿದ್ದು ಅಂದರೆ ಆತ್ಮಸ್ವರೂಪ ಕಥನ ಅನಾತ್ಮ ಪ್ರತಿಷೇಧ ಏತದ್ವಯಂ ನ ಭವತಿ. ಆತ್ಮಸ್ವರೂಪ ಕಥನೇನೈವ ಅನಾತ್ಮ ಪ್ರತಿಷೇಧೋ ಭವತಿ. ಅನಾತ್ಮ ಪ್ರತಿಷೇಧೇನೈವ ಆತ್ಮಸ್ವರೂಪ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ. ಆತ್ಮಸ್ವರೂಪೋಪದೇಶಃ ಅನಾತ್ಮ ಪ್ರತಿಷೇಧೇನೈವ ಭವತಿ. ಅಂದರೆ ತಸ್ಯೈವ ಶಬ್ದಾಂತರೇಣ ಕಥನಂ ಏತದ್ವಯಂ ನ ಭವತಿ. ಅದು ಶ್ರೀಚರಣಾನಾಂ ಕನ್ನಡ ಅನುವಾದೇ ಉಕ್ತಃ. ಅಥವಾ ಇದು ಅನುವಾದೇ ಯಾವದಿದೆಯೋ, ಯಾರು ಅನುವಾದಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಕೇವಲ ಟಿಪ್ಪಣಂ ಮಾತ್ರಂ ಸಂಸ್ಕೃತೆ ಅನುವದಂತಿ ತೇ ಏತತ್ ತ್ಯಜಂತಿ. अनुवादेपि केचन सूक्ष्मविषयाः सन्ति, तानपि योजयितव्यमासीत्. टिप्पणे अनुवादेपि ये लिखिताः ते अपि टिप्पणे योजयितव्याः आसन्, किन्तु न योजितः. तेन किं भवति, टिप्पणमेव असम्पूर्णं भवति. आत्मस्वरूपकथन अनात्मप्रतिषेध उभयमपि एकेनैव वाक्येनैव भवति, पृथक् पृथक् न भवति. आदौ अनात्म प्रतिषेधः अनन्तरम् आत्मज्ञानम् इति द्वयं न भवति. एवं जनितव्यतिरेकेण ಅಂದರೆ ತಾದೃಶ ಆತ್ಮಸ್ವರೂಪಕಥನ ಅನಾತ್ಮ ಪ್ರತಿಷೇಧ ವಾಕ್ಯಜನಿತವ್ಯತಿರೇಕೇಣ ವಾಕ್ಯಜನಿತಜ್ಞಾನವ್ಯತಿರೇಕೇಣ ಅರ್ಥಾಂತರಸ್ಯ ವಾಕ್ಯಜನಿತಂ ಯೋ ಅರ್ಥಃ ಭವತಿ ತಸ್ಮಾತ್ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಮೀನ್ಸ್ ತದ್ ಅತಿರಿಕ್ತತೆಯ ಅರ್ಥಾಂತರಸ್ಯ ಕರ್ತವ್ಯಸ್ಯ ಮಾನಸಸ್ಯ ಬಾಹ್ಯಸ್ಯ ವಾ ಅಭಾವಾತ್ ಕರ್ತವ್ಯಂ ಶಾರೀರಿಕಂ ವಾ ಮಾನಸಿಕಂ ವಾ ನ ಭವತಿ. ಅಂದರೆ ವಾಕ್ಯಾತ್ ಯದ್ ಜ್ಞಾನಂ ಜಾಯತೆ ತೇನೈವ ಸಂಸಾರ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಅಪನಯಃ ಆತ್ಮಸ್ವರೂಪ ಪ್ರಾಪ್ತಿರ್ತೇನೈವ ಭವತಿ. ತತ್ರ ಹಿ ವಿಧೇಃ ಸಾಫಲ್ಯಂ. तर्हि विधिः कुत्र अपेक्षते? तत्र हि विधेः साफल्यं यत्र विधिवाक्यश्रवणमात्र यत्र तु विधिः कुत्र सफलं भवति, सफलमित्युक्ते एफेक्टिव् भवति. विधि कुत्र सफलं भवति ಅಂದರೆ ವಿಧಿ ಸದೃಶ ಕ್ರಿಯಾಪದಮಸ್ತಿ.
विधिसूचक यद्यपि क्रियापदमस्ति अर्थे विधिं न गृह्णीयात्। उपासीता इति लिङ् लोट्तव्य इत्युच्यते खलु। उपासीता इति लिङ् विधिलिङ् उपासीता उपासीतमिति लिङ्गेव, ಇದು ವಿಧಿಲಿಂಗೇವ. ಏನಪ್ಪ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ? ಬರೀ ವಿಧಿಲಿಂಗೇವ ಎಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ. ಓಕೆ. ಸೊ ಆದ್ದರಿಂದ ಯದ್ಯಪಿ ವಿಧಾಯಕ ಕ್ರಿಯಾಪದಮಸ್ತಿ ತಥಾಪಿ ಅರ್ಥಃ ಕ್ರಿಯಾ ನ ಗೃಹ್ಣೀಯಾತ್. ಅದು किन्तु तत्र क्रिया अर्थः कुत्र गृहीतुं शक्यते? तत्र हि विधेः साफल्यं यत्र विधिवाक्यश्रवणमात्रजनित विज्ञानव्यतिरेकेण पुरुषप्रवृत्तिः गम्यते. वाक्यश्रवणात् यत् ज्ञानं जायते ततः अतिरिक्तं किमपि प्रयत्नमस्ति चेत् तत्र विधेः साफल्यम्. ह्यः 4 वा 5 वा किमचित् विधयः उक्ताः ज्ञानविषये. श्रवणानन्तरं ज्ञानं, ज्ञानानन्तरम् अनुभवः इति उभयविषये उपासकानां पक्षः, किमुच्यते अद्वैत एकदेशिनां पक्षः, विवरणभामतीनां पक्षः, पुनरपि शङ्करानन्द किं नाम विद्यारण्यानां पक्षः इति 4 पक्षाः ह्यः प्रस्तुताः. ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನಿಸುತ್ತೆ. ಓಕೆ, ಏನು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ನಾನು ಮುಂದೆ ಬರೀತೀನಿ. ಓಕೆ, ನನಗೆ ಅದು ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಥಾ ದರ್ಶಪೂರ್ಣಮಾಸಾಭ್ಯಾಂ ಸ್ವರ್ಗಕಾಮೋ ಯಜೇತ ಇತ್ಯೇವ ಮಾದೌ. ಓಕೆ, ದರ್ಶಪೂರ್ಣಮಾಸಾಭ್ಯಾಂ ಸ್ವರ್ಗಕಾಮೋ ಯಜೇತ ಇತಿ ಯತ್ ವಿಧಿವಾಕ್ಯಮಸ್ತಿ ತತ್ರ ವಿಧಿಃ ಸಫಲಂ ಭವತಿ. ನ ಹಿ ದರ್ಶಪೂರ್ಣಮಾಸ ವಿಧಿವಾಕ್ಯಜನಿತವಿಜ್ಞಾನಮೇವ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ, दर्शपूर्णमास विधिवाक्यं यदस्ति तज्जनितविज्ञानमेव दर्शपूर्णमासस्य अनुष्ठानं न भवति. विज्ञानमेव दर्शपूर्ण अनुष्ठानं न भवति. विज्ञानात् परम् अनुष्ठानं पृथगपेक्षितम्. अत्र तु विज्ञानेनैव सर्वं सिद्ध्यति. तच्च अधिकाराद्यपेक्षा तदपि श्रवणानन्तरं कर्मानुष्ठानम् अपेक्षितं, किन्तु तत्रापि आदयोः अपेक्षिताः. सर्वेपि द्विजाः वाक्यं शृण्वन्ति, किन्तु तत् वाक्यं श्रुत्वा पृथक् वाक्यश्रवणात् ज्ञानं जायते. तत् ज्ञानस्य अनुष्ठानाय किम् अपेक्षितम्? आदौ कर्मैव अपेक्षते अनुष्ठानं. कर्मत्वात् अनुष्ठानम् अपेक्षते. द्वितीयञ्च अधिकारी अपि अपेक्षिता. ಅದು ಅರ್ಥವಾಯ್ತಾ? ಮುಂದಕ್ಕೆ ಹೇಳಲ್ಲ. ಓಕೆ, ಅರ್ಥವಾದರೆ ಬೇಡ. अधिकाराद्यपेक्षा अनुभवी न तो नेति नेति इत्याद्यात्म प्रतिपादक वाक्यजनित न तो नेति नेति इति आत्म प्रतिपादक वाक्यजनित विज्ञान व्यतिरेकेण दर्शपूर्णमासादिवत् पुरुषव्यापारः संभवति यत्र तथा ज्ञाने एवं पुरुषव्यापारस्य अवकाशो नास्ति. सर्वव्यापार उपशमहेतुत्वात् तद् वाक्यजनितविज्ञानस्य. वाक्यजनितज्ञानेन ब्रह्म जानाति, सर्वपुरुषव्यापारः अपगतो भवति. पुरुषव्यापारः विनश्यति, उपशमो भवति. न हि उदासीनविज्ञानं प्रवृत्तिजनकम्. तेन उदासीनमित्युक्ते अकर्तृत्वं, कर्तृत्व अभावः. यदा अकर्ता भवति, अकर्तृत्वज्ञानं भवति, तत् अकर्तृज्ञानं प्रवृत्तिजनकं न भवति. अब्रह्म अनात्म विज्ञान निवर्तकत्वाच्च
किं कुरुते अब्रह्मत्व अनात्मत्व विज्ञानबुद्धिं निवर्तयति एकमेव अद्वितीयं तत्त्वमसि इत्येवमादिवाक्यानां न च तन्निवृत्तौ प्रवृत्तिरुपपद्यते आत्म अब्रह्मबुद्धिः अनात्मबुद्धिः यदा निवर्तते प्रवृत्तिर्नोपपद्यते एव तस्य विरोधात् आक्षेपकः वाक्यजनितविज्ञानमात्रात् न अब्रह्म अनात्मविज्ञाननिवृत्तिः इति चेत्सि वाक्यजनितज्ञानेन अब्रह्मत्वनिवृत्तिः अनात्म ज्ञाननिवृत्तिः अनात्मबुद्धिनिवृत्तिः न भवति इति पूर्वपक्षी आक्षिपति सिद्धान्ती ब्रूते न तत्त्वमसि नेति नेति आत्मैवेदम् एकमेव अद्वितीयं ब्रह्मैवेदममृतं नान्यदतोऽस्ति द्रष्टृ तदेव ब्रह्मत्वं विद्धि इत्यादि वाक्यानां तद्वादित्वात् इत्यादि वाक्यानि तत् अब्रह्मत्व अनात्मत्व निवृत्तिमेव वदन्ति आक्षेप पुनः द्रष्टव्यविधेर्विषयसमर्पकाणि एतानि इति चेत् पुनरपि विधिमानयति पूर्वपक्षी पुनरपि विधिमानयति he says द्रष्टव्यविधिः विषयसमर्पकाणि एतानि सी एतानि वाक्यानि आदौ आत्मवारे द्रष्टव्यः इति विधिं कृत्वा तत्र विधेः विषयतया ब्रह्मस्वरूपं प्रतिपादयन्ति अत एव ब्रह्मस्वरूपसमर्पकवाक्येन विधिर्न निषिध्यते वस्तुतः विधेः विषयसमर्पकानि भवन्ति वाक्यानि विधेः विषयसमर्पकानि ಅಂದರೆ विधिः कथम् आचरितव्यम् अनेन ज्ञानेन इति एवमेवम् आचरितव्यमिति विधेः अनुष्ठानाय सहकारीणि वाक्यानि एतानि न अर्थान्तर अभावात् सिद्धान्ती ब्रूते न अर्थान्तर अभावात् उक्तोत्तरत्वात् अस्य उत्तरं पूर्वमेव उक्तम् अर्थान्तरं नास्ति अस्य एतैर्वाक्यैर्ज्ञानमात्रेण ज्ञानजननमात्रेण अर्थान्तरं नास्ति क्रियान्तरं नास्ति आत्मवस्तु तदेव विशदीक्रियते आत्मवस्तुस्वरूपकसमर्पकैरेव वाक्यैः विस्तरेण अत्र पश्य आत्मवस्तुस्वरूपसमर्पकैरेव वाक्यैः तत्त्वमसि इत्यादिभिः ಅಂದರೆ ತತ್ವಮಸಿ ಇತ್ಯಾದಿ ವಾಕ್ಯಾನಿ ಆತ್ಮವಸ್ತುಸ್ವರೂಪಂ ಸಮರ್ಪಯಂತಿ ತದ್ವಾಕ್ಯೈಃ ಶ್ರವಣಕಾಲೇ ಏವ ತದ್ದರ್ಶನಸ್ಯ ಕೃತತ್ವಾತ್ ಶ್ರವಣಕಾಲೇ ಏವ ತದ್ದರ್ಶನಂ ಭವತಿ ತೇನ ದ್ರಷ್ಟವ್ಯವಿಧೇಃ ನ ಅನುಷ್ಠಾನಾಂತರಂ ಕರ್ತವ್ಯಂ ಅಸ್ತಿ ದ್ರಷ್ಟವ್ಯವಿಧೇಃ ಅನುಷ್ಠಾನಾಂತರಂ ನಾಸ್ತಿ श्रवणात् यद्दर्शनं भवति दर्शनात् अन्यन्नास्ति दर्शनेनैव समाप्तिर्भवति इत्युक्तोक्तरमेतत् इति उत्तरं पूर्वमेव उक्तम् ओके आक्षेपः आत्मस्वरूप अन्वाख्यानमात्रेण आत्मविज्ञाने विधिमन्तरेण न प्रवर्तते इति चेत् आक्षेपः आत्मस्वरूप अनु आख्यानमिति कथनम् आत्मस्वरूप कथन मात्रेण आत्मविज्ञाने विधिमंत्रेण न प्रवर्तते त्वं ब्रह्म इत्युक्ते त्वं ब्रह्म इति श्रुतं ज्ञानं च जातं किन्तु तत् ज्ञानं अनुभवरूपम् आपादयेत् तत् अनुभवरूप आपादनं तु क्रिया ध्यानादिक्रिया तस्मिन् ज्ञाने विधिमंत्रेण न प्रवर्तते ಅಂದರೆ किमुच्यते शाब्दी भावना अर्थी भावना पूर्वमुक्तं खलु तदेव वदति शाब्दी भावना एव ज्ञाता किन्तु तत्र विधिरपेक्षिता अर्थी भावना तद्विना तत् आत्मज्ञानमपि न जायते सी त्वं ब्रह्म इत्युक्ते शृणोति किन्तु न केवलं श्रवणं त्वं ब्रह्म इति जानीहि इति वक्तव्यम् यदा आज्ञां करोति तदैव तत्र
प्रवर्तते, अहं ब्रह्मास्मि इति अनुभवरूपज्ञानाय प्रवर्तते, नो चेत् न प्रवर्तते इति पश्य। आत्मस्वरूप अन्वाख्यानमात्रेण विधिं विना आत्मविज्ञानेन प्रवर्तते, आत्मानुभवप्राप्तौ न प्रवर्तते। ನೀನು ಬ್ರಹ್ಮ ಎಂದಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ತತ್ರ ಏನಿದೆ, ಅಲ್ಲಿ ನೀರು ಕಾಫಿ ಇದೆ ಇತಿ ಕಥನ ಮಾತ್ರೇಣ ಪ್ರವರ್ತತೆ ಕಿಂ ಅತ್ರ ಕಾಫಿ ಇಟ್ಟಿದೆ, ತತ್ರ ಕಾಫಿ ನಿಹಿತಮಸ್ತಿ, ತತ್ರ ಪಟಲೆ ಕಾಫಿ ನಿಹಿತಮಸ್ತಿ ಇತಿ ಕಥನ ಮಾತ್ರೇಣ ನ ಪ್ರವರ್ತತೆ, ತದ್ ಗೃಹಾಣ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರವರ್ತತೆ। तत्र काफ़ी अस्ति इत्युक्ते दृष्ट्वा ओहो अस्ति इति जानाति, अस्ति इति जानाति, किन्तु अस्ति इति ज्ञानेन तत्र काफ़ी न लभ्यते। गृहाण इति विधिमन्तरेण अस्ति इति ज्ञानेन कथं प्रवर्तते? अतएव अहं ब्रह्मास्मि इति ज्ञानं जातं, किन्तु तत्र अनुभवो न जातः। तत् अनुभवाय विधिरपेक्षिता। अहं ब्रह्म इति ज्ञानमेव न अनुभवं प्राप्नुहि इति वक्तव्यम् इति आक्षेपः ब्रूते। परिहारो ब्रूते न आत्मवादिवाक्यश्रवणेन आत्मविज्ञानस्य जनितत्वात् त्वं ब्रह्म इति आत्मस्वरूपकथनवाक्येन श्रवणवाक्येनैव आत्मविज्ञानं जातं। पुनः किं करोति? करणाय किम् अवशिष्यते? किं भोः कृतस्य करणं? पिष्टपेषणं किमर्थम्? अहंसी शास्त्रवाक्यं साक्षात् अनुभवज्ञानं जनयति इति भाष्यकाराणाम् अभिप्रायः। अत्र भामतीकारस्य पक्षं पश्य। भामतीकारः ब्रूते वाक्येन आत्मज्ञान अनुभवं न भवति, अनुभवः न जायते, मनननिधिध्यासनानन्तरमेव ज्ञानं जायते। वाक्यश्रवणेन ज्ञानं न जायते एव। यद्यपि जायते तत् परोक्षज्ञानमेव, अनुभवरूपज्ञानं न भवति इति भामतीकारः ब्रूते। अत्र पश्य भाष्यकारः कथं स्पष्टं ब्रूते। आत्मादिवाक्यश्रवणेन आत्मविज्ञानस्य जनितत्वात् किम् अवशिष्यते करणाय? किं भो कृतस्य करणं? आक्षेपकः ब्रूते नायं मम अभिप्रायः, मम अभिप्रायस्तु अन्यः। तत् श्रवणेपि न प्रवर्तते। पश्य, तत् श्रवणेपि विधिं विना न प्रवर्तते इति ब्रूते। तत् श्रवणेपि विधिरपेक्षिता इति ब्रूते। तत् श्रवणेपि न प्रवर्तते इति चेत् न अनवस्था प्रसंगात् भाष्यकारः ब्रूते तद् अनवस्था भवति। यथा आत्मवादिवाक्यार्थश्रवणे, आत्मवादी इत्युक्ते आत्मोपदेशक, आत्मोपदेशकवाक्यार्थश्रवणे विधिमन्तरेण न प्रवर्तते। विधिमन्तरेण न प्रवर्तते चेत् तस्य विधौ प्रवर्तनाय प्रवृत्तये पुनरपि विद्यन्तरम् अपेक्षितं भवति। विधिवाक्यार्थश्रवणेपि विधिमन्तरेण न प्रवर्तते इति विद्यन्तरपेक्षा। भेदः अवगतः? ओके। तथा तदर्थश्रवणेपि इति अनवस्था प्रसज्येत। तस्य विधौ प्रवृत्तये प्रवर्तनाय पुनरपि विद्यन्तरम् अपेक्षितं। तस्मिन् विधौ प्रवर्तनाय पुनः विद्यन्तरम्, एवं विद्यन्तरम् इति अनवस्था भवति। ज्ञानवृत्ति संतानो विहितः इत्येतदपि न युक्तम् इति पुनः अन्यः पक्षः। आक्षेपः वाक्यजनित आत्मविज्ञानस्मृतिसन्ततेः। वाक्यजनित ज्ञानं, वाक्यजनित आत्मविज्ञानेनैव सर्वं समाप्तं भवति इति भाष्यकारस्य अभिप्रायः। तं गृहीत्वा इदं पूर्वपक्षी मन्यते वाक्यजनित आत्मविज्ञानं जातं, किन्तु तत् स्मृतेः सन्ततिर्भवति। ಅಂದರೆ तत् ज्ञानस्य स्मृतिः अनुवर्तते। सन्तति इत्युक्ते अनुवर्तते। स्मृतेः अनुवृत्ति इत्युक्ते ज्ञानानन्तरं तत् स्मृतिः रक्षितव्या भवति, स्मृतिः कर्तव्या भवति इति श्रवणविज्ञानमात्रात् अर्थान्तरत्वम् इति। श्रवणविज्ञानात् अर्थान्तरमस्ति, क्रियान्तरमस्ति। किं तत् का सा क्रिया इत्युक्ते वाक्यजनित आत्मज्ञानं यद् भवति ततो अतिरिक्तं तत् स्मृतिसन्तति, मेंटेनिंग द मेमोरी ऑफ इट, तत् स्मृतिसन्ततेः रक्षणं।
ज्ञानानन्तरं स्मृतिसन्ततेः रक्षणं कदाचित् एतत्तु लौकिकपदार्थेषु एवं भवति कदाचित् नूतनपदार्थं जानाति ज्ञानानन्तरं तत् ज्ञानं स्मृतौ तिष्ठेत् न तिष्ठति चेत् विस्मरति चेत् तत् ज्ञानं जनित्वा नश्यति ज्ञानं जनित्वा नश्यति लौकिकपदार्थाः अत्रापि आत्मज्ञानं जनित्वा तस्य स्मृतिसन्ततिः स्मृतिनिरन्तरता स्मृतेः नैरन्तर्यं नैरन्तर किमुच्यते सन्ततिभावः नैरन्तर्यभावः करणीयः इति नैरन्तर्यभावः इत्युक्ते अनन्तरं स्मृतेः अनुवर्तनं स्मृतेरनुवृत्तिः करणीयं तदस्ति अर्थान्तरत्वमस्ति श्रवणात् यत् ज्ञानं जायते ततो अतिरिक्तकर्म अस्ति किं तत् स्मृतेः अनुवर्तनं श्रुतेः अनुवर्तनं करणीयमस्ति इति पूर्वपक्षी ब्रूते नो चेत् ज्ञानं जनित्वा नश्यति पुनर्विस्मृतिर्भवति न अर्थप्राप्तत्वात् भाष्यकारः ब्रूते तत् अर्थः अर्थान्तरमित्युक्ते क्रियान्तरं तत् क्रियान्तरं पृथक् न विधातव्यं तत् स्वयमेव अर्थप्राप्तत्वात् मीन्स् स्वयमेव सिद्ध्यति इत्यर्थः अर्थप्राप्तत्वात् स्वयमेव सिद्ध्यति तत् पुनरपि एकदा ज्ञानं जनितं चेत् स्मृतौ तिष्ठत्येव ज्ञानमित्युक्ते एकदा परिचयं जातं चेत् ज्ञानं भवत्येव ज्ञानं नश्यति किं पुनः पुनः कण्ठस्थीकर्तव्यः किम् श्लोकः कण्ठस्थीकर्तव्यः ज्ञानं कण्ठस्थीकर्तव्यम् एकदा ज्ञातं चेत् ज्ञानं तिष्ठत्येव अर्थप्राप्तत्वात् इत्युक्ते स्वयमेव सिद्ध्यति तत् स्मृतिसन्तानः स्मृतेरनुवृत्तिः स्वयं सिद्ध्यति तदर्थं पृथक् आज्ञा न दातव्या साधकेनापि न अनुष्ठातव्यं तत् स्वयं सिद्ध्यति तदेव यदेव आत्मप्रतिपादकवाक्यश्रवणात् आत्मविषयं विज्ञानम् उत्पद्यते यदा उत्पद्यते तदा यदा आत्मविषयकविज्ञानम् उत्पद्यते तदैव तदुत्पद्यमानं तद्विषयं मिथ्याज्ञानं निवर्तयदेव उत्पद्यते अत्र विषयं पश्य यदा ज्ञानं जायते तद्ज्ञानं तद्विषयकम् अज्ञानं नाशयदेव उत्पद्यते ಅಂದರೆ ಅಜ್ಞಾನ ನಾಶಪೂರ್ವಕಮೇವ ಜ್ಞಾನಂ ಉತ್ಪದ್ಯತೆ ಜ್ಞಾನ ಉತ್ಪತ್ತೇರನಂತರಂ ಅಜ್ಞಾನಂ ನ ತಿಷ್ಠತಿ ಸಿ ಜ್ಞಾನ ಉತ್ಪತ್ತೇರನಂತರಂ ಯದಿ ಅಜ್ಞಾನಂ ತಿಷ್ಠತಿ ತದಾ ಜ್ಞಾನಸ್ಯ ಸ್ಮೃತಿಃ ಅನುವರ್ತನೀಯಾ ಭವತಿ ಸ್ಮೃತೇರನುವರ್ತನಂ ಕಿಮರ್ಥಂ ಅಂದರೆ ಸ್ಮೃತೇರನುವರ್ತನಂ ಜ್ಞಾನಸ್ಮೃತೇರನುವರ್ತನಂ किं ज्ञानं नश्यति किं ज्ञानं नश्यति चेत् पुनरज्ञानमायाति सी एकदा ज्ञानं जनित्वा नश्यति चेत् नश्यति इत्युक्ते को अर्थः पुनरज्ञानमायाति इत्यर्थः ज्ञानम् उत्पन्नं ज्ञानं विनश्य अज्ञानम् आयाति किं पुनः एतादृशपूर्वपक्षिणः सुरेश्वराणां काले आसीत् बृहदारण्य वार्तिके अयं पक्षः असकृत आनीय निराकृतः ते मन्यन्ते ज्ञानं जनित्वा पूर्वकर्मवशात् संस्कारवशाद्वा मनोदोषवशाद्वा संस्कारवशाद्वा पूर्वप्रारब्धवशाद्वा तत् ज्ञानम् अभिभवति इति उत्पन्नं ज्ञानं कर्म अभिभवति तदर्थम् अभ्यासं कृत्वा तत् अज्ञानं दुर्बलं कुर्यात् तदा सुरेश्वराचार्यः प्रत्युत्तरयति यदा कर्म वा अज्ञानं वा संस्कारं वा कर्म प्रारब्धं कर्म अज्ञानम् अथवा संस्कारो वा एतत् सर्वं ज्ञानजननात् पूर्वमासीत् एतत् सर्वम् एतत्त्रयं ज्ञानजननात् पूर्वमेव आसीत् पूर्वमेव विद्यमानं ज्ञानजननं निरोद्धुं नाशकत् ज्ञानजननं निरोद्धुं नाशकत् अधुना ज्ञानं जनित्वा एतत्त्रयं यदा नाशयति
ಅಜ್ಞಾನಂ ನಾಶಯತಿ, ಸಂಸ್ಕಾರಂ ನಾಶಯತಿ, ಪ್ರಾರಬ್ಧಂ ನಾಶಯತಿ. ನಷ್ಟಂ ಅಜ್ಞಾನಾದಿಕಂ ಪುನಃ ಉತ್ಪನ್ನಂ ಜ್ಞಾನಂ ಕಥಂ ಅಭಿಭವತಿ. ಭೇದ ಅವಗತಃ. ಅಲ್ಲಿ ಆತ ಏವಂ ಪ್ರತಿವಚನಂ ದದಾತಿ ಸುರೇಶ್ವರ. ಅವರು ಏನೇನೋ ಊಹಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟರು ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣ, ಕಲ್ಪನಾಕುಶಲ. ಸೊ ನೋಡಿ, ತದೈವ ಯದಾ ಜ್ಞಾನಂ ಜಾಯತೆ ತದೈವ ತದುತ್ಪದ್ಯಮಾನಂ ತದ್ ವಿಷಯಂ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಂ ನಿವರ್ತಯದೇವ ಉತ್ಪದ್ಯತೆ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಂ ನಾಶಯತ್ ಏವ ಉತ್ಪದ್ಯತೆ ನತು ಜ್ಞಾನ ಉತ್ಪತ್ತೇರನಂತರಂ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಂ ನ ತಿಷ್ಠತಿ. ಸ್ಮೃತಿ ಕಿಮರ್ಥಂ ಸಂಪಾದನೀಯ ಭವತಿ? ಸ್ಮೃತಿ ಸಂಪಾದನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸ್ಮೃತಿ ರಕ್ಷಣಂ, ಸ್ಮೃತಿ ಅನುವರ್ತನಂ. ಸ್ಮೃತಿ ರಕ್ಷಣಂ ಕಿಮರ್ಥಂ? ಅಂದರೆ ಜ್ಞಾನಜನನಾನಂತರಂ ಅಜ್ಞಾನಂ ತಥೈವ ತಿಷ್ಠತಿ, ತನ್ನಾಶಾಯ ಸ್ಮೃತಿ ರಕ್ಷತೆ ಚೇತ್ ಸಾ ಸ್ಮೃತಿ ಅಜ್ಞಾನಂ ಕ್ರಮೇಣ ನಾಶಯತಿ ಇತಿ. ಕಿಂತು ಜ್ಞಾನಜನನಾನಂತರಂ ಅಜ್ಞಾನಂ ನ ತಿಷ್ಠತಿ. ಜ್ಞಾನಜನನಾನಂತರಂ ಅಜ್ಞಾನಮೇವ ನ ತಿಷ್ಠತಿ. ಕಿಮರ್ಥಂ ಸ್ಮೃತಿ ಸಂತತೇಃ ರಕ್ಷಣಂ, ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಕರಣಂ. ತದೇವ ಉಚ್ಯತೆ ಇಲ್ಲಿ ಉತ್ಪದ್ಯಮಾನಂ ಜ್ಞಾನಂ ಉತ್ಪಾದನಕಾಲೇ ಏವ ಸ್ವಯಂ ಜನನಕಾಲೇ ಏವ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಂ ನಿವರ್ತಯದೇವ ಉತ್ಪದ್ಯತೆ. ಅಂದರೆ ಜ್ಞಾನಂ ಉತ್ಪನ್ನಂ ಚೇತ್ ಜ್ಞಾನಂ ನಷ್ಟಮೇವ. ಯದಾ ಜ್ಞಾನಂ ಉತ್ಪನ್ನಂ ತದಾ ಜ್ಞಾನಂ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಂ ನಷ್ಟಮೇವ. ತರ್ಹಿ ಅಜ್ಞಾನಸ್ಯ ಅನುವೃತ್ತಿ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಂ ಕಿಮರ್ಥಂ? ಆತ್ಮವಿಷಯ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ನಿವೃತ್ತೌ ಚ. ಅನಂತರ ವಾಕ್ಯಂ ಆತ್ಮವಿಷಯ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ನಿವೃತ್ತೌ ಚ ತತ್ ಪ್ರಭವಾಃ ಸ್ಮೃತಯಃ. ते पूर्वपक्षी मन्यते आत्मज्ञानस्य स्मृति संतानम्. आत्मज्ञानस्य स्मृति संतानं किमर्थं करणीयम् इत्युक्ते अज्ञानं नष्टमपि अज्ञानस्मृतिः भवति इति. अत्र पश्य, आत्मविषय मिथ्याज्ञान निवृत्तौ आत्मविषय मिथ्याज्ञानं निवृत्तं तथापि तत् प्रभवाः स्मृतयः. किं प्रभवाः? मिथ्याज्ञान प्रभवाः. मिथ्याज्ञानं यद्यपि नष्टं किन्तु मिथ्याज्ञान प्रभव स्मृतयः भवन्ति इति. स्वाभाविक्यो अनात्मवस्तु भेद विषयाः. ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ತತ್ ಪ್ರಭವಾಃ ಸ್ಮೃತಯೋ ನ ಭವಂತಿ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅನಾತ್ಮ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ನಿವೃತ್ತೌ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಜನ್ಯ ಪ್ರಭವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜನ್ಯ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಜನ್ಯ ಸ್ಮೃತಯಃ ನ ಭವಂತಿ. ಅತ್ರ ಸ್ಪಷ್ಟಂ ನೋಕ್ತಂ ಕಿಂತು ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಏವಮಸ್ತಿ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಜನ್ಯ ಸ್ಮೃತಯೋ ಭವಂತಿ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ನಾಶಾನಂತರಮಪಿ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಯೋ ಭವಂತಿ. ತಥೈವ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಜನನಾನಂತರಂ ತತ್ ಸ್ಮೃತಿ ರಕ್ಷಣೀಯ ಭವತಿ. ಏತತ್ ಸರ್ವಂ ಲೌಕಿಕ ಜ್ಞಾನಾನುಗುಣ್ಯೇನೈವ ಉಚ್ಯತೆ. ಅಸ್ಮತ್ ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರಾಃ ಅಪಿ ಏವಮೇವ ವದಂತಿ, ವಿವರಣಕಾರಾಃ. ಆತ್ಮಜ್ಞಾನಂ ಜಾಯತೆ, ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಜನನಾನಂತರಂ ಅಜ್ಞಾನಂ ನಶ್ಯತಿ. ಅಯ್ಯೋ, ಅದು ಹಾಕಲೇ ಇಲ್ಲಪ್ಪ, ಇವತ್ತು ರೆಕಾರ್ಡೇ ಆಗಲಿಲ್ಲ ಅನಿಸುತ್ತೆ. ನಾನಿದು ಏನಿದು ಮೈಕಲ್ಲಿ ಇಟ್ಟೇ ಇಲ್ಲ, ವಿಡಿಯೋ ಸೌಂಡ್ಲೆಸ್ ಆಯಿತು ಏನೋ. ಆಯಿತು. ಸೊ ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಓಲ್ಡ್ ಹ್ಯಾಬಿಟ್ ಭವತಿ ಇತಿ. ಹ್ಯಾಬಿಚುವಲ್ ಎರರ್. ಎರರ್ ಇತಿ ಭ್ರಾಂತಿಃ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಂ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಸ್ಯ ಓಲ್ಡ್ ಎರರ್. ಇದಕ್ಕೆ ಆಧುನಿಕ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಭಾಷಾಯಾಂ ಹ್ಯಾಬಿಚುವಲ್ ಎರರ್. ಒನ್ ಈಸ್ ಆ್ಯಕ್ಚುವಲ್ ಎರರ್, ವಾಸ್ತವಿಕ ಭ್ರಾಂತಿಃ. ಭ್ರಾಂತೇಃ ಸಂಸ್ಕಾರಃ. ಭ್ರಾಂತೇಃ ಸಂಸ್ಕಾರಃ ಸರ್ಪಜ್ಞಾನಂ ನಷ್ಟಂ. ಇಯಂ ತು ರಜ್ಜುರೇವ ನ ಸರ್ಪಃ ಇತಿ ಜ್ಞಾನಂ ಜಾತಂ. ತಥಾಪಿ ಪೂರ್ವಂ ಯಾವದ್ದಿವಸಂ
यावद्दिवसं सर्पः 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 इति भ्रान्तौ एव अयापयत् दिवसम्। अधुना रज्जौ ज्ञातायामपि पूर्वसंस्कारः दट् भयस्य संस्कारो भवति। भयस्य संस्कारो न भवति किं? कुत इति चेत् अज्ञाने दीर्घकालम् अतिष्ठत्, अज्ञाने दीर्घकालम् अवसत्। अत एव तत् पूर्वसंस्कारः अपनयनानन्तरमपि तस्य भ्रान्तेः संस्कारः तिष्ठति। तदेव हैबिचुअल एरर् इति आधुनिकभाषायां वदन्ति। न तु एक्चुअल एरर्, किन्तु एक्चुअल एरर् इस् फाल्सिफैड् बिकास् आफ् द ओल्ड मेमोरी एरर्। अंद्रेनु ओल्ड मेमोरी आफ् हैबिचुअल एरर्। हैबिचुअल एरर् इत्युक्ते पूर्व एरर् संस्कारः, भ्रान्ति संस्कारः। तदेव उच्यते तत् प्रभवाः स्मृतयः, मिथ्याज्ञान प्रभवाः स्मृतयः। मिथ्याज्ञान निवृत्तौ, वाक्यं पश्य, मिथ्याज्ञान निवृत्तौ च तत् प्रभवाः स्मृतयः। अंद्रे मिथ्याज्ञानजन्य स्मृतयः दट् मिथ्याज्ञान संस्काराः न भवन्ति। सिद्धान्ति ब्रूते, पूर्वपक्षी ब्रूते मिथ्याज्ञान संस्काराः तिष्ठन्ति। स्वाभाविकोक्त्य अनात्मवस्तुभेद विषयाः स्वाभाविक्यः, दे आर् न्याचुरल्। स्वाभाविक्यः मिथ्याज्ञान संस्काराः स्वाभाविकाः भवन्ति। दट् हैबिचुअल एरर् इस् न्याचुरल्। अनात्मवस्तुभेद विषयाः, किं विषयकाः एते स्मृतयः? अनात्मविषयकाः। यद्यपि सर्पभ्रान्तिः अपगता, सर्पगत स्मरणं भवति। ती सर्पभ्रान्तिः भ्रान्तौ सर्पदर्शनम् अभूत्। भ्रान्तौ सर्पदर्शनम् अभूत्। ती यथा स्वप्नः भ्रान्तिः, किन्तु स्वप्नान्तर्गत पदार्थानां स्मरणं भवति। स्वप्नात् उत्थितस्य लौकिकदृष्ट्या, जाग्रद्दृष्ट्या स्वप्नात् उत्थितस्य स्वप्नभ्रमः अपगतः, किन्तु स्वप्नगत पदार्थानां स्मरणं भवति। तो मिथ्याज्ञानस्य अपनयनात् परमपि तत् मिथ्याज्ञानजन्य पदार्थानां स्मरणं भवति। तदर्थं स्वप्नम् अपगतं चेदपि कञ्चित् कालम् इत्युक्ते अत्यल्पकालम्, एक अर्धनिमेषं वा तत् किमपि स्वप्ने दृष्टस्य कञ्चन भयावह पदार्थः स्मृतौ तिष्ठति। अत एव भयं कञ्चित् कालम् अनुभवति। कञ्चित् कालेन क्रमेण ओ अहं जागृतः, स्वप्ने नास्मि, अहं जागृतः, स्वप्ने नास्मि इति यदा बुद्धिः दृढा भवति, जागृत ज्ञानं दृढं भवति, तदा स्वप्नगतपदार्थानां भयमपि अपगच्छति। शनैरपगच्छति, तत्क्षणं नापगच्छति। शनैः ಕೆಲವು ಸೆಕೆಂಡ್ अनन्तरं, ಕೆಲವು क्षणानन्तरं, कतिपय क्षणानन्तरं तत् स्वप्नगत पदार्थ विस्मरणं भवति। अधुना स्वप्नो नास्ति इति तदा सुखेन तिष्ठति, निर्भयस्तिष्ठति। अन्ते कञ्चित् कालं वा भवेत् स्मरणम्। एवं लौकिकपदार्थेषु अपि यदा ज्ञानं जायते, ज्ञानजननानन्तरमपि पूर्व अज्ञानकालीन पदार्थस्मरणं कञ्चित् कालं तिष्ठति। अतदेव भ्रमसंस्कारः उच्यते। भ्रमस्मृतिः, भ्रमसंस्कारः भ्रमस्मृतिः। अत एव पूर्वपक्षिणो वदन्ति ज्ञानानन्तरमपि किमपि कार्यम्। अदु एको अर्थवागल्ल। ज्ञानानन्तरं किमपि कार्यं, ज्ञानानन्तरं किमपि भाष्यकारस्य पक्षः, अन्येषां पक्षे अयं भेदः। ज्ञानानन्तरमपि किमपि कार्यम् इति सर्वेपि अन्ये। ज्ञानानन्तरं न किमपि कार्यं, ज्ञानेनैव अध्यासो नश्यति, अध्यासनाशेन न किमपि अवशिष्यते, ब्रह्ममात्रम् इति भाष्यकारस्य पक्षः। अस्मिन्नेव विषये महान् मतभेदः। ಇದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಈವನ್ ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರರು ಮಾಡಿದ್ದೆಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿಗೆ ಭಾಷ್ಯಕಾರರಿಗೆ ವಿರೋಧ ಅಸ್ಮಿನ್ನೇವ ವಿಷಯ. ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಕಿಮಪಿ ಕಾರ್ಯಂ, ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಕಿಮಪಿ ಕಾರ್ಯಂ ಇತಿ. ಈಗ ಇದೆ ತಗಾದ ಹೇಳ್ತೀರಾ, ಇದೆಲ್ಲ ವಿವಾದ ಅಸ್ಮಿನ್ ವಿಷಯ ಏವ. ಭಾಷ್ಯಕಾರः असकृत् ब्रुवन्ति भ्रान्तेर्विनाशः ज्ञानमात्रेण भवति, तदनन्तरं न किमपि अवशिष्यते. अयं मन्यते ओ ಟೈಮ್ ಆಯ್ತಾ ಎಷ್ಟಪ್ಪ, ಇವತ್ತು ಏನು ವಾರ, ಇವತ್ತು
ಓಕೆ, ಅದು ಮರ್ತು ಹೋದೆ ನಾನು. ಸೊ ಇದು ಅತ್ರ ಪಶ್ಯಸಿ ತದ್ ಪ್ರಭವಾः ಸ್ಮೃತಯः ಭವಂತಿ ನ ಭವಂತಿ. पूर्वपक्षी भवन्ति इति अत्र नोक्तं, किन्तु तत् मनसि कृत्वा भाष्यकारैः उच्यते. तत् प्रभवाः स्मृतयो न भवन्ति, सो मन्यन्ते तत् प्रभवाः स्मृतयो भवन्ति इति. ಅದು ನೋಡಿ ಭಾಷಾಕಾರರು ಇದು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೇಳದೆ ನೇರಾಗಿ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಹೇಳುವುದೇ ಇಲ್ಲ. ಹೇಳಿದರ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಃ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಸ್ಯ ಸ್ಮೃತಯೋ ಭವಂತಿ ಇತಿ ಮನ್ಯಂತೆ, ಕಿಂತು ವಯಂ ವದಾಮಃ ತೇ ನ ಭವಂತಿ ಇತಿ. ಆ ಮಾತು ಹೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಇದು ಅಯಂ ತು ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಾಂ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇತಿ. ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತತ್ ಪ್ರಭವಾಹ ಸ್ಮೃತಯೋ ನ ಭವಂತಿ ಅಂದರೆ ಈ ಸ್ಮೃತಿಗಳು ಯಾವುದು ಏನು ಇರಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಏಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅರ್ಥವೇ ಆಗಲ್ಲ. ಯದಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಂ ನ ಜಾನಾತಿ ತೋ ಇದಂ ವಾಕ್ಯಂ ನಾವಗಮ್ಯತೆ ಅಲ್ಲವೇ. ಟಿಪ್ಪಣವು ಶ್ರೀಚರಣೈರುಕ್ತಂ ಭವೇತ್. ಆತ್ಮವಿಷಯ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ನಿವೃತ್ತೌ ಚ ತತ್ ಪ್ರಭವಾಹ ಸ್ಮೃತಯೋ ನ ಭವಂತಿ. ಇದು ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರರೆಲ್ಲ ಹೇಳುವುದದೇ. ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಇತೋಪಿ ಅವಶಿಷ್ಯತೆ. ಏತತ್ತು ಪೂರ್ವಮುಕ್ತಂ ಯಃ ಪುನರಪಿ ವದಾನಿ ಕಿಂ. ಬೇಡವಾ? ಆಯಿತು. ಅಂದರೆ ಆತ್ಮವಿಷಯ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ನಿವೃತ್ತೌ ಚ ತತ್ ಪ್ರಭವಾಹ ಸ್ಮೃತಯೋ ನ ಭವಂತಿ. ಸ್ವಾಭಾವಿಕ್ಯಃ ಅನಾತ್ಮವಸ್ತುಭೇದ ವಿಷಯಾಃ. ಅನಾತ್ಮವಸ್ತುಭೇದ ವಿಷಯಾಃ ಸ್ವಾಭಾವಿಕಃ ಸ್ಮೃತಯಃ ಭವಂತಿ ಇತಿ. ಸ್ವಾಭಾವಿಕ್ಯಃ ಸ್ಮೃತಯಃ ಭವಂತಿ ಇತಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಮನ್ಯತೆ. ಸಿದ್ಧಾಂತಿ ಸೇಸ ನ ಭವಂತಿ. ಅನರ್ಥತ್ವಾವಗಮಗತೇಶ್ಚ ಕುತಃ ಯದಿ ಭವಂತಿ ತೇ ಅನರ್ಥತ್ವಜನಕ ಭವಂತಿ, ಅನರ್ಥಕಾರಿಣೋ ಭವಂತಿ. किंतु आत्मावगतौ सर्व अनर्थ नाशपूर्वकमेव आत्मा जयति. सर्वेपि अनात्म पदार्थाः अध्यासे अंतर्भवन्ति. ज्ञानं तु अध्यासमेव अपनयति. अध्यासस्य अपनयानन्तरम् अध्यासगत पदार्थाः कथं तिष्ठन्ति? अध्यासस्य अपनयात् परम् ओके सि आत्मावगतौ हि सत्याम् अन्यद्वस्तु अनर्थत्वेन अवगम्यते. आत्मावगतौ हि सत्यां यदा आत्मावगतिर्भवति तदा अन्यद्वस्तु अनर्थत्वेन अवगम्यते. आत्मावगतेरनन्तरं यदि आत्मतो अन्यत् अनात्मा तिष्ठति चेत्, आत्मतो अन्यः अनात्मा तिष्ठति चेत् अनर्थकारी भवति. अनर्थत्व अवगतेश्च. यदि आत्मज्ञानानन्तरम् अनात्मा तिष्ठति चेत् अनर्थजनको भवति. अनित्य दुःख अशुद्ध्यादि बहुदोषवत्वात्. यदि अनर्थाः के अनर्थः के अनात्मा तिष्ठति तर्हि अनर्थो भवति. स अनर्थः कः? अनित्य दुःख अशुद्ध्यादि बहुदोषवत्वात्. अनात्मनिमित्तं किं भवति? अनित्यत्वदोषः, दुःखित्वदोषः, अशुद्धि इत्यादि बहवो दोषाः भवन्ति. आत्मवस्तुनश्च तद्विलक्षणत्वात्. आत्मनि न अनित्यत्वमस्ति, न दुःखित्वमस्ति, न अशुद्धत्वमस्ति. अतएव यदि अनात्मा अवशिष्यते अनर्थजातम् अवशिष्यते, किंतु आत्मज्ञानेन अनर्थजातं न भवति. तस्मात् अनात्मविज्ञानस्मृतीनाम् आत्मावगतेरभावप्राप्तिः. अत्र पश्य, अनात्मविज्ञानस्मृतीनाम् आत्म अवगतिमात्रेण आत्म अवगतेरेव अनात्मविज्ञानस्मृतयः अपि स्वयं नश्यन्ति. आत्म अवगतिमात्रेण अनात्मविज्ञानम् अध्यस्तम्. अतएव अध्यासस्य अपनयेन अनात्मविज्ञानं नश्यति, स्मृतयोपि नश्यन्ति. पृथक् वक्तव्यं न भवति. अतएव भाष्यकारः ब्रूते स्मृतयः स्वयं न भवन्ति. आत्मावगतेरभावप्राप्तिः. आत्मावगत्या अनात्मस्मृतयो न भवन्त्येव, स्वयं नश्यन्ति.
पारिशेष्यात् आत्मैकत्वविज्ञानस्मृतिसन्ततेः अर्थतः एव भावात् तदा किं भवति आत्मैकत्वविज्ञानात् स्मृतिसन्तति स्वयमेव भवति अर्थतः इत्युक्ते स्वयं सिद्ध्यति ಅಂದರೆ आत्मज्ञानजननानन्तरं तत् ज्ञानस्मृतेः रक्षणाय पृथक् प्रयत्नः अनपेक्षितः ज्ञानस्मृतेः रक्षणाय पृथक् प्रयत्नः अनपेक्षितः कुतः इति चेत् तत् सा स्मृतिः अर्थतः प्राप्नोति अर्थतः एव भवति इत्युक्ते अर्थतः मीन्स् by the virtue of its facts स्वयमेव इत्यर्थः अर्थतः मीन्स् by its implication ज्ञानं जातम् इत्यनेनैव तत् स्मृतिरपि स्वयं सिद्ध्यति न विधेयत्वम् अर्थतः एव भावात् न विधेयत्वं तत् पृथक् स्मृतिसन्तानं कुरु इति आज्ञा दातव्या न भवति यत्र ज्ञानं जातं तत् स्मृतौ तिष्ठत्येव स्वयं तिष्ठति एकदा ज्ञानं जातं चेत् इदु रज्जु इति ज्ञाने जाते रज्जु इति ज्ञानं न तिष्ठति किं विस्मरति किं स्वयं तिष्ठति तथा तस्मात् अनात्मविज्ञानस्मृतीनाम् आत्म अदायितल्ल परिशेष्यात् आयितु शोकमोह भय आयासादि दुःखदोषनिवर्तकत्वाच्च तत्स्मृतेः तत्स्मृतिः यत् स्वयं सिद्ध्यति स्वयं सिद्धस्मृतिः शोकं मोहं भय आयास दुःखादि सर्वसंसारदोषान् स्वयं निवर्तयति कथं निवर्तयति विपरीतज्ञानप्रभवो हि शोकमोहादिदोषः शोकमोहादिदोषः विपरीतज्ञानजन्यमेव अज्ञानजन्यमेव अध्यासजन्यमेव यदा अध्यासो नश्यति शोकमोहादयः स्वयं नश्यन्ति तथा च तत्र को मोहः विद्वान् न बिभेति कुतश्चन अभयं वै जनकप्राप्तोऽसि भिद्यते हृदयग्रन्थिः इत्यादिश्रुतयः ज्ञानमात्रेणैव तत्र को मोहः कशोकः एकत्वमनुपश्यतः इति भवन्ति एकत्वज्ञानेनैव शोकमोहाः न भवन्ति इत्युच्यते एकत्वज्ञानानन्तरं शोकमोहादयो भवन्ति तदर्थं पृथक् प्रयत्नं कुरु इति ब्रूते किम् तत्र को मोहः कशोकः ईशावास्यवाक्यम् एकत्वम् अनुपश्यतः यदा एकत्वज्ञानं जायते तदा शोकमोहादयो कुत्र भवन्ति इति आक्षेपं करोति तेन शोकमोहादयः न सन्ति इत्युच्यते विद्वान् न बिभेति ज्ञानानन्तरं भयं भवति ज्ञानानन्तरं भयं भवति भयस्य अपनयाय पृथक् प्रयत्नः इति उपदिश्यते किं विद्वान् न बिभेति न कुतश्चन ಅಂದರೆ न कस्माच्चिदपि द्वितीयं न तिष्ठत्येव अयं पूर्वपक्षी मन्यते ज्ञानानन्तरं भयं भवति तस्य भयस्य अपनयाय स्मृतिः रक्षणीया इति पूर्वपक्षभेदं पूर्वपक्षिणः सिद्धान्तस्य भेदः अवगतः अभयं वै जनकप्राप्तोऽसि ज्ञानमात्रेणैव तत्क्षणमेव यदा याज्ञवल्क्यः उपदिशति तदा तत्क्षणमेव जनकः अभयं प्राप्तवान् निर्भयो अभवत् ओ किं यज्ञवल्क्येन एवम् उक्तं किं ज्ञानं जातं तव किन्तु भयमपि नाशय तस्यैव स्मृतिकरणेन इत्युक्तं किं नोक्तं भिद्यते हृदयग्रन्थिः छिद्यन्ते सर्वसंशय ज्ञानेनैव सर्वहृदयग्रन्थयः शोकमोहादिग्रन्थयः भिद्यन्ते नश्यन्ति ज्ञानिनः चित्तवृत्तिनिरोधो न विहितः पुनरपि आक्षेपः अन्योपि विरोधस्तर्हि अर्थान्तरं पूर्वम् उपासनानन्तरं पूर्वमुक्तं किं ज्ञानानन्तरम् अनुभवापेक्षितः साक्षात्कारः इति प्रथमपक्षः द्वितीयञ्च ज्ञानानन्तरम् अविद्यास्मृतिर्भवति मिथ्याज्ञानस्य स्मृतिर्भवति अत एव ज्ञानस्मृतिः करणीयः इति द्वितीयपक्षः ಅಲ್ಲವೇ ಇದಕ್ಕೆ 1 2 3 ಹಾಕಿದ್ದರೆ ಒಳ್ಳೆಯದು ಏನು ಪ್ರಥಮ ಪಕ್ಷವೇನು ಅದೇನು ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರೋ ಅಪೇಕ್ಷಿತಃ ಇತಿ ಫಸ್ಟ್ ಪಕ್ಷ ದ್ವಿತೀಯ ಪಕ್ಷ ಏನು ಜ್ಞಾನಸ್ಮೃತಿಕರಣೀಯ ಇತಿ ದ್ವಿತೀಯ ಪಕ್ಷ एवं किल ज्ञानस्मृतिकरणीया इति
ಈಗ ತೃತೀಯ ಪಕ್ಷನಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ ಕಾರ್ಯ. ಜ್ಞಾನಂ ಅಭೂತ್ ಕಿಂತು ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ. ಅಂದರೆ ಚಿತ್ತವೃತ್ತೇ ಅನಿರುದ್ಧಂ ವಿಕ್ಷೇಪಕರ ಚಿತ್ತಂ ತಿಷ್ಠತಿ ಕಿಂ, అంటే ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಚಿತ್ತ ವಿಕ್ಷೇಪೋ ಭವತಿ ಕಿಂ, అంటే ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಚಿತ್ತ ವಿಕ್ಷೇಪೋ ಭವತಿ ತದರ್ಥಂ ಪುನಃ ಸಾಧನಂ ವಿದೆ. ಅಂದರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಜ್ಞಾನಂ ಅಂದರೆ ಏನು ಅಂದ್ಕೊಂಡರು ಅಂದರೆ ಇಡೀ ಸಂಸಾರ ಜಗತ್ತೆಲ್ಲ ಅಧ್ಯಾಸ ಅಂತರ್ಗತಃ, ಆ ಅಧ್ಯಾಸಸ್ಯ ಅಪನಯನೇನ ಸರ್ವಂ ಅಪಗಚ್ಚತಿ ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಜ್ಞಾನ ಬಂತು, ಬಟ್ ಇನ್ನೂ ಅಂತಃಕರಣ ಇದೆ, ಅಂತಃಕರಣ ದೋಷಗಳಿವೆ, ಪ್ರಾರಬ್ಧ ಇದೆ, ಕರ್ಮ ಇದೆ, ಇನ್ನೇನು ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಕಾರ ಇದೆ. ಇದೆಲ್ಲ ಏನು? ಇದು ಭಾಷಾಕಾರರಿಗೆ ಮಿಕ್ಕ ಜನರಿಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇಲ್ಲಿ. ಈವನ್ ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರರು ಅಂಶತಃ ಅನ್ಯಸ್ಯ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಪ್ರಭಾವಿತ, ಈ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಪ್ರಭಾವದಲ್ಲಿ ಹೀಗಿದ್ದಾರೆ ಕಂಡು ಬರ್ತದೆ. ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ ನಿರೋಧಸ್ತರ್ಹಿ ಅರ್ಥಾಂತರಮಿಚೇತೆ ಅರ್ಥಾಂತರ ಅಭಾವಾತಿಥಿ ಸಿದ್ಧಾಂತಿ ನಾ ಉಕ್ತಂ. ಅರ್ಥಾಂತರಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಯತ್ನಾಂತರ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. ಪ್ರಯೋಜನಾಂತರಂ ಅರ್ಥಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಯೋಜನಂ ಪ್ರಯೋಜನಾಂತರಂ ನಾಸ್ತಿ అంటే కిమపి కర్తవ్యం నాస్తి ఇది. హీ సేస్ అస్తి. కిమస్తి? నిరోధः అస్తి. స్వయమేవ అథాపి స్యాత్. స్వయమేవ పూర్వపక్షి స్వకీయపక్షం విస్తరేణ బ్రూతే చిత్తవృత్తి నిరోధస్య వేదవాక్యజనిత ఆత్మవిజ్ఞానాత్ అన్యత్ అర్థాంతరం. వాక్యజనిత జ్ఞానాత్ అన్యత్ చిత్తవృత్తి నిరోధः. పశ్య, ಜ್ಞಾನಾತ್ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧೋ ನ ಭವತಿ, ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾನಜನನಾನಂತರಮಪಿ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ವಿಕ್ಷೇಪೋ ಭವತಿ, ತಸ್ಯ ನಿರೋಧ ಕರಣೀಯ ಇತಿ ಪೃಥಕ್ ಬ್ರೂತೆ. ಇದು ಏಕೆ ಅಂದರೆ ತಂತ್ರಾಂತರೇಷು ಕರ್ತವ್ಯತೆಯ ಅವಗತತ್ವಾತ್. ತಂತ್ರಾಂತರಂ ಯೋಗಸೂತ್ರೇಷು ಯೋಗಶಾಸ್ತ್ರೇ ತತ್ರ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧಃ ಕರ್ತವ್ಯಃ ಇತಿ ತತ್ರ ವಿಧಿ ಅಸ್ತಿ. ಯೋಗಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ವಿಧಿ ಇದೆ ಅಲ್ಲವೇ? ಅದರಿಂದ ಆ ಯೋಗಶಾಸ್ತ್ರಾನುಗುಣ್ಯೇನ ಅತ್ರ ಕರ್ತವ್ಯಂ ಅವಶಿಷ್ಯತೆ. ತಂತ್ರಾಂತರೇಷು ಕರ್ತವ್ಯತೆಯ ಅವಗತತ್ವಾತ್ ವಿಧೇಯತ್ವಂ ಇತಿ ಚೇತ್ ಸಿದ್ಧಾಂತೆ ನ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನತ್ವೇನ ಅನವಗಮಾತ್. ನ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನತ್ವೇನ ಅನವಗಮಾತ್. ಮೋಕ್ಷ ಸಾಧನತ್ವೇನ ವಾಕ್ಯಜನ್ಯ ಜ್ಞಾನಮೇವ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನಂ. ವಾಕ್ಯಜನ್ಯ ಜ್ಞಾನಾತ್ ಅತಿರಿಕ್ತಂ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನಮಿತಿ ಕುತ್ರಚಿತ್ ವೇದಾಂತೆ ನಾಸ್ತಿ. ಯೋಗಿನ ಏನು ಪಾತಂಜಲ ಯೋಗಿನಃ ವದೇಯುಃ, ಪಾತಂಜಲ ಯೋಗಿನಃ ಬ್ರೂಯುಃ, ಕಿಂತು ವೇದಾಂತೆ ನಾಸ್ತಿ, ಉಪನಿಷತ್ಸು ತಥಾ ನಾಸ್ತಿ. ಮೋಕ್ಷ ಸಾಧನತ್ವೇನ ಅನವಗಮಾತ್ ನಹಿ ವೇದಾಂತೇಶು ಅಂದರೆ ಉಪನಿಷತ್ತುಗಳಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಾತ್ಮ ವಿಜ್ಞಾನಾತ್ ಅನ್ಯತ್ ಪರಮಪುರುಷಾರ್ಥ ಸಾಧನತ್ವೇನ ಅವಗಮ್ಯತೆ. ಬ್ರಹ್ಮಾತ್ಮ ವಿಜ್ಞಾನಾತ್ ಅನ್ಯತ್ ಪುರುಷಾರ್ಥ ಸಾಧನಂ ಪರಮಪುರುಷಾರ್ಥ ಮೀನ್ಸ್ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನಂ ಅನ್ಯನ್ನಾಸ್ತಿ ಅಷ್ಟೇ. ಸೊ ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇ. ಅದರಿಂದ ಯೋಗ ಎಂದು ತಂದು ಬಿಡ್ತಾರೆ. ವ್ಯಾಖ್ಯಾನರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ತುಂಬಿಬಿಟ್ಟರು. ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ ಏನದು ಸಮಾಧಿ ಮಾಡಬೇಕು ಎಂದೆಲ್ಲ ತಂದು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಏಕೆ ಅಂದರೆ ಅಂತಃಕರಣ ಅಂದರೆ ಏನು ಅಂದ್ಕೊಂಡರು? ಅಧ್ಯಾಸಕ್ಕಿಂತ ಅತಿರಿಕ್ತ ಅಂತಃಕರಣಂ ಭವತಿ. ನಹಿ ವೇದಾಂತೆ ಅದಾಯ್ತಲ್ಲ. ಓಕೆ, ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇತ್ ತಸ್ಮಾತ್ ತತ್ಸರ್ವಮಭವತ್ ಇತಿ ದಶಮಮಂತ್ರೇಷು ಆಗಾಮಿ ಮಂತ್ರೇಷು ಆಯಾಸ್ಯತಿ. ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇತ್, ಸಹ ಆತ್ಮಾನಂ ಅವೇತಿ ಮನುಷ್ಯಂಚ ಅವಾಗಚ್ಚತ್ ಅಜಾನಾತ್. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ಸರ್ವಮಭವತ್. ಸರ್ವಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವಾತ್ಮ ಅಭವತ್. ಆತ್ಮಜ್ಞಾನೇನೈವ ಸರ್ವಾತ್ಮ ಅಭವತ್. ಆತ್ಮಜ್ಞಾನಾನಂತರಂ ನಿರೋಧ ಅಭ್ಯಾಸೇನ ನಾಭವತ್. ಜ್ಞಾನಮೇವ ಬ್ರಹ್ಮವಿದ ಆಪ್ನೋತಿ ಪರಂ. ಅತ್ರ ಬ್ರಹ್ಮವಿತ್ ಬ್ರಹ್ಮವೇದನಮೇವ ಪರಪ್ರಾಪ್ತೆ ಸಾಧನಂ. ಯೋ ವೈ ತತ್ ಪರಮಂ ಬ್ರಹ್ಮವೇದ ಬ್ರಹ್ಮೈವ ಭವತಿ. ಯೋ ಬ್ರಹ್ಮವೇದ ಸ ಬ್ರಹ್ಮೈವ ಭವತಿ. ಬ್ರಹ್ಮವೇದನೇನೈವ ಬ್ರಹ್ಮತ್ವಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಬ್ರಹ್ಮವೇದನೇನೈವ ನ ತು ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧೇನ. ಕುತಃ ಬ್ರಹ್ಮವೇದನೇನ ಚಿತ್ತಂ ಸ್ವಯಂ ನಶ್ಯತಿ. ಚಿತ್ತಸ್ಯ ಪೃಥಕ್ ಸತ್ತಾ ನ ಭವತಿ. ಯದಿ ಬ್ರಹ್ಮವೇದನಾತ್ ಪರಂ ಚಿತ್ತಂ ತಿಷ್ಠತಿ ಚೇತ್ ತಸ್ಯ ಅಪನಯನಾಯ ಕಿಮಪಿ ಪೃಥಕ್ ಪ್ರಯತ್ನಃ ವಿಧೇಯೋ ಭವತಿ. ಆಚಾರ್ಯವಾನ್ ಪುರುಷೋ ವೇದ ತಸ್ಯ ತಾವದೇವ ಚಿರಂ ಇತ್ಯಪಿ ವಾಕ್ತಂ. ತಸ್ಯ ತಾವದೇವ ಚಿರಂ ಯಾವನ್
ಯಾವನ್ನ ವಿಮೋಕ್ಷೆ ಅಥ ಸಂಪತ್ಸ್ಯೆ ಇತಿ ಅಭಯಂ ಹಿ ವೈ ಬ್ರಹ್ಮ ಭವತಿ ಯ ಏವಂ ವೇದ ಯ ಏವಂ ಜಾನಾತಿ ಸ ಅಭಯಂ ಬ್ರಹ್ಮ ಭವತಿ ಇತಿ. ಏವಂ ಅನನ್ಯ ಸಾಧನತ್ವಾಚ್ಚ ನಿರೋಧಸ್ಯ ಸಿ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ ಜ್ಞಾನಾತ್ ಅನ್ಯ ಸಾಧನೇನ ನ ಭವತಿ. ಅನನ್ಯ ಸಾಧನತ್ವಾತ್, ಅನನ್ಯ ಸಾಧನ ಮೀನ್ಸ್ ಜ್ಞಾನೇನೈವ. ಅನನ್ಯ ಸಾಧನತ್ವಾಚ್ಚ ನಿರೋಧಸ್ಯ ಅನ್ಯ ಸಾಧನೇನ ನ ಭವತಿ ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಸಾಧನೇನೈವ. ನಹಿ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನ ತತ್ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಸಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನೇನೈವ ಸಾಕು. ಆತ್ಮಜ್ಞಾನೇನೈವ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧಸ್ಯ ಸಾಧನಂ ಪೃಥಗಸ್ತಿ. ಅನನ್ಯ ಅಂದರೆ ಅನ್ಯ ಸಾಧನತ್ವಾಚ್ಚ ನಿರೋಧಸ್ಯ. ಈ ವಾಕ್ಯ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಡಿಸಬೇಕಪ್ಪ. ಅನನ್ಯ ಸಾಧನತ್ವಾಚ್ಚ ಅಂದರೆ ನ ಅನ್ಯ ಸಾಧನತ್ವಾಚ್ಚ. ಅಂದರೆ ನಿರೋಧವು ನಿರೋಧಾಯ ಅನ್ಯ ಸಾಧನಂ ನ, ಅಂದರೆ ನ ಅನ್ಯತ್ ಸಾಧನಮಸ್ತಿ ನಿರೋಧಾಯ ಇತಿ. ಆ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೀಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿರೋಧಸ್ಯ ಅನ್ಯ ಸಾಧನತ್ವಂ ನಾಸ್ತಿ, ಅಂದರೆ ಅನ್ಯ ಸಾಧನ ಪ್ರಾಪ್ಯತ್ವಂ ನಾಸ್ತಿ. ಅಂದರೆ ನಿರೋಧಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾಧನವೂ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅನ್ಯ ಸಾಧನಸ್ಯ ಅವಶ್ಯಕತಾ ನಾಸ್ತಿ, ಅಂದರೆ ಜ್ಞಾನಮೇವ ಅಲಂ. ಅನ್ಯ ಸಾಧನಸ್ಯ ಅನ್ಯ ಸಾಧನತ್ವಾಚ್ಚ ನಿರೋಧಸ್ಯ ನ అంటే ಅನ್ಯ ಸಾಧನತ್ವಂ ನಾಸ್ತಿ. ಆ ಸಾಧನತ್ವ ಪ್ರತ್ಯಯ ಸಾಧನತ್ವಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಧನ ಪ್ರಾಪ್ಯತ್ವಂ. ಸಿ ಅನ್ಯ ಸಾಧನತ್ವ ಪ್ರಾಪ್ಯತ್ವಂ ನಿರೋಧಸ್ಯ ನಾಸ್ತಿ, ಅಂದರೆ ಅನ್ಯ ಸಾಧನದಿಂದ ಸಿಕ್ಕುವುದೆಂಬುದು ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಈ ಸಾಧನವೇ ಸಾಕು. ಅನ್ಯ ಸಾಧನೇನ ಪ್ರಾಪ್ಯತ್ವಂ ನಾಸ್ತಿ ಅನೇನೈವ ಸಾಧನೇನೈವ ಅಲಂ. ನಹಿ ಸ್ಮೃತಿ ಅನಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಹಿ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ನಾನು ನಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧಸ್ಯ ಸಾಧನಮಸ್ತಿ. ಸಿ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನಾತ್ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ತಥೋ ಅತಿರಿಕ್ತಂ ಸಾಧನಂ ನಾಸ್ತಿ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧಾಯ. ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧಾಯ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನಮೇವ ಪರ್ಯಾಪ್ತಂ. ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನೇನೈವ ಅಲಂ ಭವತಿ. ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನಾತ್ ಅತಿರಿಕ್ತಂ ಸಾಧನಂ ನಾಸ್ತಿ. ಅತ್ರ ಭಾಷ್ಯಕಾರರು ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಃ ವಿಷಯಂ ಅಭ್ಯುಪಗಮ್ಯ ಉಚ್ಯತೆ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನಾನಂತರಂ ತತ್ಸ್ಮೃತಿ ಅಪಿ. ಆದರೂ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನ ಪದವೇ ಸಾಕು. ತತ್ಸ್ಮೃತಿ ಏಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆಂದರೆ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಃ ಆಕ್ಷೇಪಂ ಅಂಗೀಕೃತ್ಯ ಉಕ್ತ ತದ್ವಾಕ್ಯಂ ತತ್. అంటే ದಟ್ ಕನ್ಸೆಷನಲ್ ಆನ್ಸರ್ ಅಭ್ಯುಪಗಮವಾದ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣ ಉಕ್ತಂ ಆತ್ಮಜ್ಞಾನಾನಂತರಂ ತತ್ ಸ್ಮೃತಿಕರಣಂ ಅಪೇಕ್ಷಿತಂ ಇತಿ. ಭಾಷ್ಯಕಾರೇಣ ಉಕ್ತಂ ಯದಿ ಸ್ಮೃತಿರಪೇಕ್ಷಿತ. ಯದಿ ಕಂಡೀಷನಲ್ ದತ್ ಮಾತು. ಯದಿ ಯದಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಅನಾತ್ಮದೋಷಃ ತಿಷ್ಠತಿ ತದರ್ಥಂ ಯದಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಂ ಅಪೇಕ್ಷಿತಂ ತರ್ಹಿ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಂ ಸ್ವಯಮೇವ ಭವತಿ ಇತಿ. ಅಷ್ಟೇ. ಮೊದಲು ಆತ್ಮಜ್ಞಾನ ನಂತರ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ಅನಪೇಕ್ಷಿತಂ, ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಂ ಅನಪೇಕ್ಷಿತಂ. ಯದಿ ಅಪೇಕ್ಷಿತಂ ತತ್ ಸ್ವಯಮೇವ ಭವತಿ. ತದರ್ಥಂ ಪ್ರಯತ್ನ ಪೃಥಕ್ ವಿಧೇಯೋ ನ ಭವತಿ. ಜ್ಞಾನವಾಗಿದ್ದರೆ ಸ್ಮೃತವು ತಿಷ್ಠತಿ ಎಂದರ್ಥ, ತಾನೇ ಇದ್ದು ಬಿಡ್ತದೆ. ಅದು ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಗೋಸ್ಕರ ಅಭ್ಯುಪಗತ ವಿಷಯ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಃ ಸಂತೋಷಾಯ, ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಸ್ಯ ಸಂತೋಷಾಯ ಅಭ್ಯುಪಗತಃ ವಿಷಯಃ ನ ತು ಸಿದ್ಧಾಂತಿನಃ ಮುಖ್ಯ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ. ಅದು ಭಾಷಾಕಾರರು ಹೇಳುವುದರೊಂದಿಗೆ ನಾನು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. ನೋಡಿ, ನಹಿ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಇಷ್ಟೇ ಸಾಕು. ತತ್ ಸ್ಮೃತಿ అంటే ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ಇತಿ ದ್ವಯಂ ಕಿಮರ್ಥಂ ಉಕ್ತಂ. ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನಂ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಂಚ. ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಮಪಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಃ ಸಂತೋಷಾಯ ಅಭ್ಯುಪಗತಃ, ಕನ್ಸೆಷನಲ್ಲಿ ಆಕ್ಸೆಪ್ಟೆಡ್. ಅದು ಜಸ್ಟ್ ಟು ಪ್ಲೀಸ್ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣ ಉಕ್ತಂ. ಅದು ಅರ್ಥವಾಯ್ತಲ್ಲ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿ ಅನುವರ್ತತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿ ಯದಿ ಅನುವರ್ತತೆ ತತ್ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿ ಸ್ವಯಮೇವ ಟ್ಯಾಕಲ್ಸ್ ಇಟ್ ಎಂದರ್ಥ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿ ಅನುವರ್ತತೆ ಚೇತ್ ಸಮ್ಯಜ್ಞಾನ ಸ್ಮೃತಿರಪಿ ಅನುವರ್ತತೆ. ಆ ಸ್ಮೃತಿಗೆ ಈ ಸ್ಮೃತಿ ತಸ್ಯ ಸ್ಮೃತಿಂ ಇಯಂ ಸ್ಮೃತಿ ನಾಶಯತೆ ಎಂದು ಅಷ್ಟೇ. ಅದು ಕನ್ಸೆಷನಲ್ ಆನ್ಸರ್, ಸುಮ್ಮನೆ ಒಪ್ಕೊಂಡು ಹೇಳಿರುವ ಮಾತು, ಮುಖ್ಯ ಸಿದ್ಧಾಂತ ಅಲ್ಲ. ತತ್ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧಸ್ಯ ಸಾಧನಮಸ್ತಿ. ಅಯ್ಯೋ, ಇಲ್ಲೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಎಲ್ಲೋ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ತಾನೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಅಭ್ಯುಪಗಮ್ಯ ನೋಡಿ, ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ
ಒಂದು ಕಡೆ ಭಾಷಾಕಾರರು ನಿಮಗೆ ಸಂದೇಹ ಬಂದರೆ ಡೋಂಟ್ ವೇಟ್, ಅಲ್ಲೇ ಸ್ಟ್ರಗಲ್ ಮಾಡಬೇಡ, ಗೋ ಟು ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ತಾನೇ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ತಥೈವಾಸ್ತಿ ನೋಡಿ, ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸ್ಟ್ರಗಲ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಈಗ ತಾನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಭ್ಯುಪಗಮ್ಯ ಇದ ಮುಕ್ತಮಪ್ಪ. ಅಭ್ಯುಪಗಮ್ಯ ಅಂದರೆ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ವಿಷಯವು ಅಭ್ಯುಪಗಮ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನವೇ ಸಾಕು. ಆ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ಇತಿ ಅತಿರಿಕ್ತ ಮುಕ್ತಂ, ದಟ್ ಎಡಿಷನಲ್, ಅದು ಕೇವಲಂ ಅಭ್ಯುಪಗಮ. ಅಭ್ಯುಪಗಮ ಅಂದರೆ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣಾಂ ತೋಷಣಾಯ ಸಂತೋಷಣಾಯ ಅಭ್ಯುಪಗತ ವಿಷಯ. ಅಭ್ಯುಪಗಮ್ಯ ಇದ ಮುಕ್ತಂ ವಸ್ತುತಸ್ತು ನತು ಬ್ರಹ್ಮವಿಜ್ಞಾನ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಅನ್ಯನ್ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನಂ ನಾವಗಮ್ಯತೆ. ಅಷ್ಟೇ. అంటే ಬ್ರಹ್ಮವಿಜ್ಞಾನಾತ್ ಅನ್ಯನ್ನಾಸ್ತಿ. ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮವಿಜ್ಞಾನಂಚ ತತ್ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನಂಚ ಎರಡು ಒಪ್ಪುಕೊಂಡರಲ್ಲ. ಆ ಎರಡು ಒಪ್ಪುಕೊಂಡುವುದು ಅಭ್ಯುಪಗಮವೇ, ಆ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿನ ಸಂತೋಷಗೊಳಿಸುವುದಕ್ಕೆ. ನಿಜವಾಗಿ ಅದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಆತ್ಮವಿಜ್ಞಾನಮೇವ ಅಲಂ. ಅಷ್ಟೇ. ಬ್ರಹ್ಮವಿಜ್ಞಾನ ವ್ಯತಿರೇಕೇಣ ಅನ್ಯನ್ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನಂ ನಾವಗಮ್ಯತೆ. ಕರ್ಮವಿದಾವಿವ ನ ಜ್ಞಾನವಾಕ್ಯ ಆಕಾಂಕ್ಷಾ ಸದ್ಭಾವ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೀಸನ್ ನೋಡು, ಫೋರ್ತ್ ರೀಸನ್. ಜ್ಞಾನಾನಂತರಂ ಆಕಾಂಕ್ಷನೇ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಲ್ಲ, ಇದು ಏನದು ಭಾಷ್ಯಗಳ ಸಾರ, ಚರ್ಚಾ ಸಾರ. ಈಗ ನಾನು 1 to 3 ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ 4 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಒಂದು ಕಡೆ ಸೇರಿಸ್ಕೊಟ್ರೆ ಭಾಷ್ಯ ಸಾರ ಆಗುತ್ತದೆ. ಫಸ್ಟ್ ಏನೋ ಉಪಾಸೀತ ಎನ್ನುವುದು ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಅಪೇಕ್ಷಾ. ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಅಪೇಕ್ಷಾ ನಾಸ್ತಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಈಸ್ ಸ್ಮೃತಿ ಸಂತಾನ ಅಪೇಕ್ಷಾ ನಾಸ್ತಿ. ಥರ್ಡ್ ಈಸ್ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ನಿರೋಧ ಅಪೇಕ್ಷಾ ನಾಸ್ತಿ. ಫೋರ್ತ್ ಈಸ್ ಈಗ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಾಸ್ತಿ. ಇದು 4th ನಂಬರ್. ಈ ಶೀರ್ಷಿಕೆಗೆ ನಾನು 4th ನಂಬರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅಷ್ಟೇ. ಈ 4 ಪಾಯಿಂಟ್ಸು ಒಂದೊಂದಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಹಾಕಿಬಿಟ್ಟರೆ ಈ ಚರ್ಚಾ ಸಾರ ಬಂದುಬಿಡ್ತಾರೆ. ಒಂದೊಂದು ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಆ 4 ಹೆಡ್ಡಿಂಗ್ಗಳು ಸೇರಿಸ್ಕೊಂಡರೂ ಚರ್ಚಾ ಸಾರ ಆಗುತ್ತದೆ. ಆ 4 ಹೆಡ್ಡಿಂಗ್ಗಳಲ್ಲಿ ಬೇಸಿಕ್ ಬಂತಲ್ಲ, ಎಸೆನ್ಸ್. ಓಕೆ, ಹೇಳುವುದ ಟೈಮ್ ಆಯ್ತಲ್ಲ, ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡೋದಾ? ಆಕಾಂಕ್ಷಾ ಭಾವಾಚ್ಛ. ಆಕಾಂಕ್ಷಾ ಅಭಾವಾಚ್ಛ ಭಾವನಾ ಭಾವ. ಆಕಾಂಕ್ಷ ಇದ್ದರೆ ಜ್ಞಾನಾನಂತರವೂ ಆಕಾಂಕ್ಷ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಏನೋ ಅಜ್ಞಾತಂ ಕಿಮಪಿ ಅವಶಿಷ್ಯತೆ ಚೇತ್ ಪುನರಪಿ ಕಿಮಪಿ ಸಾಧನಂ ಭವತಿ. ಜ್ಞಾನೇನೈವ ಸರ್ವಸಮಾಪ್ತಿರ್ಭವತಿ. ಅದು ಆಕಾಂಕ್ಷ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ, ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ಉಳಿಯುವುದಿಲ್ಲ. ಅದು 140th 139 ಮುಗಿಸಿದೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.